जसं ॲरे ऑब्जेक्ट आहे ना तसं सेट आणि मॅप म्हणून एक मेथड्स असते त्याच्यात, किंवा त्याला एक डेटा स्ट्रक्चर तुम्ही म्हणू शकता की ते डेटा स्ट्रक्चर आहे. पहिल्यांदा स्ट्रिंग बघायचे आपल्याला. जेवढे पण आत्तापर्यंत आपण ॲरेवरती जेवढे ऑपरेशन केले ना ते ॲज इट इज आपण स्ट्रिंगमध्ये करू शकतो. तर व्हॉट इज स्ट्रिंग? व्हॉट इज स्ट्रिंग? स्ट्रिंग इज characters of sequential bytes. म्हणजे काय, आपण जे स्ट्रिंग वापरतो तर आपल्याला कंटिन्युअसली मेमरी भेटते. ओके, आपल्याला कंटिन्युअसली मेमरी भेटते. ओके, आणि नेक्स्ट असतं की आपला स्ट्रिंग कॅनॉट चेंज. न्यू स्ट्रिंग एक्झिक्यूट. ओके, नवीन स्ट्रिंग आपल्याला तयार होते. तशा टाईपमध्ये आपण स्ट्रिंगची पण लेंथ काढू शकतो. तर आता कन्सोल डॉट लॉगमध्ये नेम डॉट लेंथ. ओके, असं त्याचं वर्किंग आहे. आला का आता 15 कॅरेक्टर्स. 15 कोणते कोणते आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि 15. तर त्यानं काय केलं, जेवढे पण तुम्ही स्ट्रिंगचे आहे ना स्पेस पण काउंट करतो त्याची त्यानं लेंथ दिली. याच्यावरती आपण भरपूर असे ऑपरेशन करू शकतो. जसं की आता हे तुमचं काय झालं काउंट करण्याचं. नेक्स्ट मला काय पाहिजे, कन्सोल डॉट लॉगमध्ये तुमचं नेम जे व्हेरिएबल आहे त्याला मला अप्पर केस करायचं आहे. तर मी काय करणार, टू अप्पर केस, किंवा मला आता लोअर केस करायचं आहे, टू लोअर केस. आणि हे एक्झिक्यूट होण्यासाठी जी ॲक्च्युअल स्ट्रिंग आहे आपण पहिल्यांदा काय केलं, त्याची लेंथ काढली. लेंथ नंतर आपण त्याला अप्पर केस केलं आणि अप्पर केस नंतर आपण त्याला लोअर केस पण केलं. असे मल्टिपल्स आहेत. ते झालं तुमचं 3. अजून काय असतं तुमचं, कन्सोल डॉट लॉगमध्ये सपोज इन्क्लूड्स str डॉट इन्क्लूड्स. आता इन्क्लूड्स म्हणजे काय, आपण जो पॅरामीटर त्याला पाठवणार, सपोज मी पाठवलं त्याला डबल कोटमध्ये RK, तर तो रिटर्न करणार. जर RK असेल तर ट्रू किंवा बुलियन व्हॅल्यू रिटर्न करणार. ओके, ट्रू म्हणजे RK आहे. जर याच्यात मी झेड पाठवलं तर तो फॉल्स करणार. का तर झेड लेटर या स्ट्रिंगमध्ये इन्क्लूड नाही. अशासाठी असे मल्टिपल आहे. जसं की अजून एक इंडेक्स ऑफ घेऊ, कन्सोल डॉट लॉगमध्ये str डॉट
ज्यावेळेस तुम्ही इंडेक्स ऑफ करताना तर इथं तुम्ही केवढी पण मोठी स्ट्रिंग द्या, ते काउंट काय करतं, जे पहिलं लेटर आहे ना ते पहिलं लेटरच तुमच्या अख्ख्या स्ट्रिंगला मॅच करायला बघतं, असं त्याचं एक्झिक्युशन आहे. ओके, तर 5 नंबरला माझं आय आहे. आता 5 नंबर कोणतं, 0 1 2 3 4 आणि 5. जसं मी सांगितलेलं काय इंडेक्स आहे, इंडेक्स कसा वर्किंग होतो तुमचा 0 पासून तुमचा वर्किंग होतं. अशा मल्टिपल्स आहेत, तुम्ही घरी ट्राय करा. तर एवढंच आहे स्ट्रिंगमध्ये, एवढं कसं सांगण्याजोगं काय नाही. नेक्स्ट काय की आपल्याला टेम्पलेट लिटरल एक बघायचं आहे की तुमचं टेम्पलेट लिटरल. आता टेम्पलेट लिटरल काय की इट स्टार्ट्स, इट इन्क्लूड्स विथ तुमच्या बॅकटिक्स अँड if variable name, if we want variable name insert. ओके, जर आपल्याला त्या बॅकटिक मध्ये जर व्हेरिएबल नेम टाकायचं असेल तर व्हेरिएबल नेम कसं टाकतं, तुमचा डॉलरचा सिम्बॉल आणि कर्ली ब्रेसेस. ओके, आणि इथं तुमचं असणार आहे व्हेरिएबल नेम. आता हे आपल्याला जावास्क्रिप्ट मध्ये भरपूर जागी लागणार आहे टेम्पलेट लिटरल व्हेरिएबल. तर आपण कसं करू शकतो, टेम्पलेट .js. सपोज माझ्याकडे एक नाव आहे लेट नेम इज इक्वल टू फोर्क, असं एक स्ट्रिंग आहे. आणि अजून एक नाव असेल की लेट याला नेम 1 करू आणि याला नेम 2 करू, इज इक्वल टू डबल कोटमध्ये फॉर इन्फोसिस्टम्स. आता मला हे प्रिंट करायचं आहे, तर मी प्रिंट कसं करणार, कन्सोलमध्ये .logमध्ये इथं तुमचे बॅकटिक्स. ओके, बॅकटिक्समध्ये काय टाकणार, धिस इज क्लास नेम. आता क्लास नेम मध्ये मी काय टाकणार की डॉलर आणि तुमचा कर्ली ब्रेसेस. इथे येणार आहे तुमचा नेम 1 आणि इथं स्पेस द्यायची आणि परत इथे डॉलर नेम 2. असं तुम्ही मल्टिपल करू शकता. आलं का तुमचं, दिस इज क्लास नेम फॉर इन्फोसिस्टम. जेवढ्या स्पेस येणार तुम्ही तेवढ्या स्पेस ते इन्क्लूड करणार. टेम्पलेट लिटरमध्ये जेवढ्या स्पेस देतात तेवढ्या इन्क्लूड करतं. जेवढं तुम्ही व्हेरिएबलची नाव देणार, तर मल्टिपल व्हेरिएबलची नाव कशी द्यायची, तर असं द्यायचं. नाहीतर तुम्ही पहिलं आपण कसं करायचं, इथे कॉमा द्यायचं, परत व्हेरिएबलचं नाव नेम 1, परत स्ट्रिंग कॉमा डबल कोटमध्ये हॅलो, नेक्स्ट स्पेस इथं द्यायचा कॉमा परत नेम 2. असं आपण पहिलं वर्किंग करायचं. ओके, आलं का तुमचं फोर्क इन्फोसिस्टम, परत फोर्क हॅलो आणि परत इन्फोसिस्टम, असं त्याचं वर्किंग होतं. फक्त हा 1 वे ओके की ज्यावेळेस तुम्हाला मल्टिपल व्हेरिएबल्स वगैरे वापरायचे असतील ना, तर तिथं टेम्पलेट लिटरल व्हेरिएबल वगैरे आपण वापरतो. इथपर्यंत जर कळालं असं तुमचं आता नंबर्स अँड इट्स मेथड्स. तर नंबर्स काय आहे की तुमचं ज्यावेळेस तुम्ही 0 to 9 मध्ये या रेंजमध्ये जे पण कॉलिंग होतं त्याला काय बोलतात की नंबर बोलतात. आता बाकीच्या कसं असतं की याला पॉईंट फ्लोटिंग असतं वगैरे, तसं जावास्क्रिप्टमध्ये आहे ना, इंटिजर असला किंवा फ्लोटिंग असला तो ॲज अ नंबरच काउंट होतं. फक्त ज्या मेथड्स असतात, मेथड्स म्हणजे काय, जसं की मला 1.35 असं काहीतरी आपल्याला एक फ्लोटिंग नंबर भेटला, पण मला इथं याची जी 2 अक्षरी जी स्ट्रिंग आहे, 2 अक्षर म्हणजे मला फक्त हे पुढचे डॉटच्या पुढच्या 2च नंबर्स मला पाहिजे. बाकीची जी काय असेल व्हॅल्यू ती मला कट करायचं. ते इनबिल्ट मेथड असतात. नंतर आपल्याला काहीतरी स्ट्रिंगमध्ये एखादी नंबर, आपल्याला नंबर सिस्टीम भेटते. स्ट्रिंगमध्ये एखादा आपल्याला फ्लोटिंग इंटिजर नंबर भेटला तर फ्लोटिंग नंबर मला कन्वर्ट करायचे नंबर्समध्ये.
तर त्याला इनबिल्ट मेथड असतात. पहिले असेल की जसं की टू फिक्स्ड. ओके, आता टू फिक्स्ड काय करते, इट शोविंग नंबर्स वी सेंडिंग. ओके, तर किती नंबर पाठवणार आहे आपण बघूया. नंबर डॉट जेएस लेट नम इज इक्वल टू काहीतरी 12 पॉईंट असा काहीतरी नंबर घेतला. आता इथे मी प्रिंट करतो, आल्याला तुमचा नम व्हेरिएबल. नेक्स्ट मला काय पाहिजे, त्यातले फक्त 2 डिजिट मला दावायचे आहेत. तर मी काय वापरणार, कन्सोल डॉट लॉग मध्ये आल्याला तुमचा व्हेरिएबल डॉट एवढ्या मेथड्स आहेत. 2 मेथड्स, 2 लोकल स्ट्रिंग, टू प्रिसिजन, 2 स्ट्रिंग, व्हॅल्यू ऑफ वगैरे. तर मला काय पाहिजे, 2 फिक्स्ड न पाहिजे, 2 न. नंबर डॉट जेएस आला का तुमचा. अगोदर आपण विदाउट आय ह्याचा नंबर प्रिंट केला. नेक्स्ट मला काय पाहिजे, फक्त मला 2च नंबर पाहिजेत ज्या डॉटच्या पुढचे आहेत ते. तर काय वापरायचं मला, टू फिक्स्ड ही वापरायचे आहे. नेक्स्ट काय आता आलेला नंबर आहे तो मला स्ट्रिंग मध्ये जर पाहिजे असेल, ओके, स्ट्रिंग मध्ये, तर ती मेथड काय की तुमची टू स्ट्रिंग. इट कन्वर्ट्स इंटू स्ट्रिंग. आणि अजून एक असतात पार्स इंट, पार्स फ्लोट. तुम्ही जर डॉट नेट मध्ये प्रोजेक्ट वापरला असेल, प्रोजेक्ट मध्ये वापर जातात की पार्स इंट कर, पार्स फ्लोट कर. त्यासाठी मला काय करायचं आहे, कन्सोल डॉट लॉग मध्ये आलेला नंबर डॉट टू स्ट्रिंग. ओके, बरोबर तर आहे टू स्ट्रिंग. आय थिंक याच्यामुळे बहुतेक घेत नसेल. लेट str is equal to आणि नम पण प्रिंट करू आणि नम str पण प्रिंट करू. ओके, बहुतेक ते इंटरनली स्ट्रिंग मध्ये घेते. इथं डबल कोट यायला पाहिजे ॲज पर माय नॉलेज, की त्याचा पण टाईप ऑफ बरोबर. जसं मी सांगितलं की तो स्ट्रिंगच आहे, फक्त प्रिंट होताना त्या कन्सोलवरती आहे ना डबल कोट दावणं झाले. इंटरनल त्याने बहुतेक काहीतरी चेंज केलं असेल. पण त्याचा जो टाईप आहे, जसं मी सांगितलं की त्याला टू स्ट्रिंग कर, तर त्याचा टाईप काय झाला, स्ट्रिंग टाईप झाला. ओके, असं त्याच्या मेथड्स आहेत की टू स्ट्रिंग. आपल्याला अजून काय पाहिजे की सपोज आपल्याला पार्स करायचे आहे, पार्स इंट आणि पार्स फ्लोट. तर लेट नम इज इक्वल टू 100 पिक्सेल असं काहीतरी आपल्याला एक व्हेरिएबल आलं. ओके, अँड ॲडेड पण कीवर्ड इमिजिएटली नंबरिक लिटरल, किंवा याला कंट्रोल एक्स करू, याला डबल कोटमध्ये जाऊ. हे आपल्याला हे एक व्हेरिएबल आलं स्ट्रिंगचं. नेक्स्ट अजून काय घेऊ आपण, लेट
num2 घेऊ इज इक्वल टू 12.40 वगैरे असं काहीतरी आपल्याला एक फ्लोटिंग नंबर भेटला. आता मला काय पाहिजे की हे जे नंबर्स आहेत ते मला इंटिजर मध्ये पाहिजे आणि एक फ्लोटिंग मध्ये पाहिजे. तर डायरेक्ट मेथड असते तुमची पार्स इंट आणि पार्स फ्लोट. हे पार्स इंट केल्यानंतर हा जो नंबर असतो ना हा नंबरच फक्त काउंट करतो आणि बाकीची जी स्ट्रिंग असते ती काउंटच करत नाही. नम आणि इथं घेऊ आपला तुमचा num2 नोड आला का तुमचा. आपण काय स्टोअर केलेला स्ट्रिंग व्हॅल्यू स्टोअर केलेली आणि यात काय फ्लोटिंग नंबर व्हॅल्यू केलेला. पण पार्स फ्लोट आता पार्स इंट केल्यानंतर काय केलं त्यानं पुढचा नंबर घेतलं नाही. जर काही तर मी हेच डबल कोट मध्ये दिलं आणि इथं प्लस फ्लोट केलं. ओके तर काय झालं तुमचं स्ट्रिंगचं कन्व्हर्जन फ्लोटमध्ये केलं त्यानं. आता तुम्हाला मेथड्स वापरायचे की ज्यावेळी तुम्हाला फ्लोटिंग व्हॅल्यू पाहिजे असेल स्ट्रिंगमधनं किंवा इंटिजर व्हॅल्यू पाहिजे असेल स्ट्रिंगमधनं तर तुम्हाला पार्स इंट पार्स फ्लोट किंवा जर फ्लोटिंग नंबर असेल त्याला आपल्याला फक्त इंटिजर दावायचं असेल तर तुम्ही फक्त पार्स इंट जरी वापरलं तर पुढचे जे डॉटच्या पुढचे जे कॅरेक्टर्स असतात ते नंबर्स असतात ना ते डायरेक्ट ते कट होतात. तर त्याच्या पुढे नंबरमध्ये काय असतं की एन ए एन नॉट अ नंबर. आता याचा सिंटॅक्स काय आहे की नॉट अ नंबर म्हणजे तो नंबर नाही. आता हे भरपूर क्वेश्चनमध्ये विचारतात इंटरव्ह्यूला की एन एन म्हणजे काय, एन एन तुम्ही कसं अचीव करू शकता वगैरे त्याच्या मेथड्स काय असतात. तर एन एन म्हणजे काय की नॉट अ नंबर म्हणजे तो नंबर नाही. एन ए एन त्याचा सिंटॅक्स आहे की आपण जर डायरेक्ट एक कन्सोलमध्ये प्रिंट करू की एन एन कसं होतं. कन्सोल डॉट लॉगमध्ये तुमचा नंबर आणि या नंबरला स्ट्रिंग पाठवू आपण. ओके आणि याच्या खालीच 1 2 3 आता बघा पहिल्यांदा त्यानं काय घेतलं आपण डायरेक्ट त्याला नंबरमध्ये कन्व्हर्जन केलं. ओके रन टाइमला जसं आपण ॲरे क्रिएट करतो ॲरे कन्स्ट्रक्टर जर माहीत असेल ना तसा नंबरचा एक कन्स्ट्रक्टर असतो. नंबरचा कन्स्ट्रक्टर काय की नंबर व्हेरिएबल वापरायचं, नंबर जी मेथड आहे ती वापरायची आणि डायरेक्ट तुम्हाला काय वापरायचं आहे म्हणजे त्यात स्ट्रिंग पाठवायची आहे. तुम्हाला नंबर पाठवायचा असला ना तर डायरेक्ट ते नंबरमध्ये कन्व्हर्जन होतं. असं त्या नंबरचं सिंटॅक्स आहे. इथं काय केलं की नंबरला आपण हॅलो पाठवलं तर त्यानं काय केलं की नॉट अ नंबर तुम्ही जे मला पाठवलं पॅरामीटर तो नंबर नाही नॉट अ नंबर. नेक्स्ट आपण काय केलं स्ट्रिंगमध्ये 1 2 3 पाठवलं तर त्यानं काय दिलं रिटर्न 1 2 3 कारण तो नंबर आहे. असा त्याचा सिंटॅक्स आहे की नॉट अ नंबर. त्याच्या मेथड्स कोणते आहेत इनबिल्ट्स की इज एन ए एन वगैरे आहे की इज एन ए एन आणि त्याला इथं येणार आहे तुमची व्हॅल्यू. आता हे रिटर्न काय करतं रिटर्न्स ट्रू ऑर फॉल्स. कन्सोल डॉट लॉगमध्ये आपण सगळं प्रिंट करू की इज एन ए एन आणि याला हॅलो टाकू आणि इथं असं काहीतरी आपण स्ट्रिंग देऊ. नोड ओके पहिल्यांदा आलं त्याचं ट्रू की म्हणजे काय इज एन ए एन. आता हा काय झालं की नॉट अ नंबर हा तुमचा नंबर नाही त्यामुळे त्यानं ट्रू दिलं आणि इज एन एन आपण 56 केलं तर यानं काय दिलं फॉल्स गेलं म्हणजे हा नंबर आहे. असं त्याचं एक्झिक्युशन आहे की इट इज नंबर रिटर्न्स
फॉल्स म्हणजे काय, तो नंबर नाही असा त्याचा अर्थ आहे. ते सिंटॅक्समध्ये गोळ होऊ शकतं की इथं त्यांना पहिल्यांदा आपल्याला नॉट अ नंबर दिलं, इथं त्यांना आहे अशी स्ट्रिंग दिली, इथं त्यांना फॉल्स दिलं, इथं त्यांना ट्रू दिलं आणि इथं त्यांना फॉल्स दिलं. अशा टाईपमध्ये तुमचे मिस्टेक होऊ शकतात. ते पाठच करायचं तुम्हाला की इज एन एनला काय करतं, ट्रू आणि फॉल्स. इज नॉट अ नंबर म्हणजे हा तुमचा नंबर आहे का नाही. तर इथं काय आहे की नॉट नंबर म्हणजे नंबर आहे म्हणून त्यानं काय केलं, फॉल्स रिटर्न केलं. आणि हा काय नंबर नाही म्हणून त्यानं ट्रू केलं. आता त्याचं इज एन एनचं सिंटॅक्स आहे. सपोज मी इथं डॉट लॉगमध्ये इज एन एन मला जर मिक्स्ड स्ट्रिंग दिली म्हणजे डबल कोटमध्ये असं काहीतरी दिलं, तर तो रिटर्न काय करणार आहे, आपल्याला ट्रू रिटर्न करणार आहे. म्हणजे जरी तुमच्या इथं नंबर असला पण ॲज तो स्ट्रिंगच कन्वर्ट होत आहे, त्यामुळे तो ट्रूच देणार आहे का. ट्रू का, तर यात स्ट्रिंग आली ना त्यात, म्हणजे तुमचे कॅरेक्टर्स इन्क्लूड झाले. जिथं कॅरेक्टर्स इन्क्लूड होतात ना तिथं तुम्हाला ट्रू देणार की इज एन एन ट्रू. अजून एक आहे, डायरेक्ट जर आपण नंबर डॉट इज एन एन केलं की कन्सोल डॉट लॉगमध्ये तुमचा नंबर, ओके, नंबर काय करतो तुमचा कन्वर्जन करतो. जे पण काय तुम्ही स्ट्रिंग देता वगैरे ती जर नॉट अ नंबर असेल तर कन्वर्जन करतो. आणि याला डायरेक्ट आपण इज एन एन जर केलं आणि इथं हॅलो दिलं. आता हा ट्रिकी क्वेश्चन आहे की मला तुमच्याकडनं का ते सांगतो. ओके, इथं वरती बघा. आता नंबर मला आपण हॅलो जर पाठवलं तर यानं काय पाठवलं, त्यानं आपल्याला एन ए एन म्हणजे तो नंबर नाही असं त्यानं रिटर्न केलं. ओके, आता इज एन एन काय करतं, ट्रू आणि फॉल्स. म्हणजे जर आपण इथं इज एन एनला हॅलो जर पाठवलं तर तो काय पाठवणार, इथं तुमचा पाठवणार ट्रू, बरोबर. पण इथं काय केलं बघा, ट्रू आणि फॉल्स मध्ये त्यांचं भांडण झालं. थोडक्यात नंबर आणि इज एन एन मध्ये त्यांचं भांडण झालं. म्हणजे तुमचा नंबर, ओके, नंबरला आपण स्ट्रिंग पाठवलं तर काय टाकलं त्यानं, नॉट अ नंबर आहे. पण इज एन एन काय करतो तुमचा ट्रू आणि फॉल्स रिटर्न करतो. आता इज एन एन काय करणार आहे, हा तुमचा फॉल्स रिटर्न करणार. जर इथं आला का तुमचा आन्सर फॉल्स. मल्टिपल क्वेश्चन्स आहेत असे की ट्रिकी क्वेश्चन आहे. इंटरव्ह्यूला विचारतात का, तर विचारतात, किंवा एफटीच्या राऊंडला वगैरे जर एमएनसी कंपनी असेल तर एफटीच्या राऊंडला विचारतात. आणि फक्त मला जाताना कोणीतरी आठवण करा की लेक्चर एंड झाल्यावर वॅकन्सी आहेत, जर अप्लाय करणार तर करा एमएनसी साठी ॲज अ फ्रेशर इंटर्नशिप म्हणून. जर माहित असेल की तुमचं कोणतं पण प्रोग्राम असेल, पहिल्यांदा काय होतं की कर्ली ब्रेसेस किंवा तुमचे सर्क्युलर ब्रेसेस आहे ना, ती कंडिशन पहिल्यांदा एक्झिक्यूट होते. इथं काय झालं, तुमचं इज एन एन पहिल्यांदा कंडिशन एक्झिक्यूट झाली. इज एन एन काय दिलं की इज नॉट अ नंबर म्हणजे तुमचा हॅलो नंबर आहे का नाही. तर काय झालं, तुमचा हा नंबर नाही म्हणजे काय त्यानं दिलं, ट्रू रिटर्न केलं. ओके, आता नंबरमध्ये ट्रू रिटर्न केल्यावर त्यानं इंटरनल वर्किंग केलं. ट्रू काय आहे तुमचा, ट्रू फक्त बुलियन व्हॅल्यू आहे, तो नंबर आहे का नाही. मग त्यानं नंबरनं जी कंडिशन दिली ना ती फॉल्स दिली म्हणजे 0, असं त्याचं वर्किंग आहे. आता नेक्स्ट त्याच्या पुढे जाऊया आपण की नंबरचे हे झाले व्हॅल्यू. आता नेक्स्ट आहे की आपण इथं, तुम्ही इथं पार्स इंट आणि पार्स फ्लोट बघितलं. तुम्ही आता इथं पार्स इंटच्या आणि पार्स फ्लोटच्या व्हॅल्यू बघितल्या. तर ते वर्किंग कसं होतं की मला काहीतरी पार्स करायचे आणि फ्लोट पार्सिंग वगैरे करायचं आहे. त्यात अजून एक पॅरामीटर असतो की पार्स इंटमध्ये इट इन्क्लूड्स 2 पॅरामीटर्स. सेकंड वन इज ऑप्शनल. आता सेकंड वन इज ऑप्शनल म्हणजे काय की याच्या खाली किंवा
पार्स डॉट JS लेट लेट म्हणजे कन्सोलवरती प्रिंट करू आपण. कन्सोल डॉट लॉगमध्ये डबल कोट नाही, आपल्याला पार्स PAR इंटिजर, आणि या पार्स इंटला डबल कोटमध्ये आपण 6 असं काहीतरी आपण दिलं नंबर, कॉमा. सेकंड पॅरामीटर काय म्हणतो तुमचा, आता हा ऑप्शनल आहे रेडिक्स. सेकंड पॅरामीटर काय म्हणतात त्याला, सेकंड पॅरामीटर कॉल्ड रेडिक्स. ओके. आता इथं रेडिक्स आहे. रेडिक्स काय म्हणतं, अ व्हॅल्यू बिटवीन 2 and 36 दॅट स्पेसिफिक अ बेस ऑफ नंबर इन स्ट्रिंग. आता याचं एवढं इंग्लिशपेक्षा मराठीत काय आहे की मला याच्यातले किती लेटर्स कॉपी पाहिजेत, म्हणजे मला हे लेटर्स आहेत ना, किती नंबर्स मला कॉपी पाहिजेत इंटिजरमध्ये. तर तो मिनिमम काय म्हणतोय, 2 म्हणतोय, मला 3 पाहिजेत. CLS नोड पार्स इंट. ओके. आता याचं एक्झिक्युशन 1 2 3 4 आणि 5. आता बाय डिफॉल्ट काय असते की 2 ज्यावेळेस तुम्ही टाकता तर हे 2 लेटर घेतं, आणि ज्यावेळेस तुम्ही 3 टाकता तर हे 2 आणि हे 3 असं त्याचं एक्झिक्युशन. जर 4 टाकले तर पुढे 1 2 3 4 असं एक्झिक्युशन असतं त्याचं. इंटरनल अजून ते मला पण नाही कळलं, पण सेकंड पॅरामीटर असतो तो रेडिक्स असतो. रेडिक्स ऑल अदर स्ट्रिंग आर कन्सिडर्ड अ डेसिमल नंबर. कन्सिडर्ड, आता ते हेक्साडेसिमल वगैरे ते आपल्याला माहीत पाहिजे, त्यानुसार ते वर्किंग होतं. सपोज इथं डॉट असं काहीतरी मी घेतलं आणि इथं 5 दिलं. आता याचं कन्व्हर्जन बरोबर आहे की हेक्साडेसिमल मध्ये कन्वर्ट होऊन आपल्याला ते काहीतरी रिटर्न नंबर देतोय पार्स इंट मध्ये. जर कॅल्क्युलेटर हेक्स मध्ये डेसिमल नंबरचा किती नंबर टाकलेला आपण, 1 2 3 4 5 6 टाकू आणि इथं 2 टाकू. ओके. 1 2 3 4 5 6 6, 1 2 3 4 5 6 6. हेक्साडेसिमल मध्ये 12D680. काय म्हणजे वर्किंग कसं आहे, पण ते हेक्साडेसिमल मध्ये असं त्याचं इंटरनल वर्किंग होतं सेकंड पॅरामीटरवाला. आता हे क्वेश्चन आहेत ना, हे जे सेकंड पॅरामीटर असेल काय ते हेक्साडेसिमल, ते MNC ला विचारतात. MNC जर तुम्ही सुरुवातीला जर अप्लाय करणार असाल ना तर टफ होणार, पण ज्यावेळेस एक्सपिरियन्स येईल ना तर हे बेसिक क्वेश्चन एवढं विचारत नाहीत. याच्यात जर आपणा कॉलेजवरचं बघून एखादी ती गेम बनवली असेल ना, की कोणती गेम, स्टोन पेपर सीझर, स्टोन पेपर सीझर, नेटलिफाय लिंक्स मध्ये असेल आय थिंक, नाही आपण. तर स्टोन पेपर सीझर गेम काय करते की मॅथ डॉट रँडम नंबरचं त्यात वापरावं लागतं की एकच सेकंड, JKLM
जावास्क्रिप्टचं नाही भेटत काय? HTML जावास्क्रिप्ट स्टोन पेपर सीझर गेम. ओके, आता स्टोन पेपर सीझरमध्ये बघा इथं जावास्क्रिप्टमध्ये ते फंक्शन वापरलं की तुमचं मॅथ डॉट रँडम आहे ना, काय मॅथ डॉट रँडम इंटू 3. आता हे जनरेट काय करतं, तुमच्या सिस्टीमचा नंबर जनरेट करतं. ज्यावेळेस तुम्ही कॉम्प्युटर, थोडक्यात AI बरोबर कॉम्प्युटर बरोबर आपल्याला गेम खेळायचे असेल तर तुम्ही हे असले फंक्शन वापरू शकता की मॅथ डॉट रँडम. आणि मॅथ डॉट फ्लोर काय करतं की त्याच्यात जवळचा नंबर घेतं. आता इथं आहे का माझ्याबरोबर कोणतरी जिंकलं, विन यू पेपर सीझर बीट्स, यू विन सीझर पेपर बीट्स, अशा टाईपमध्ये तुम्ही मॅथ डॉट रँडम वापरून फक्त एक आणि एक लाईनचा तुम्हाला फक्त अर्थ माहीत पाहिजे की कोणती लाईन कशासाठी वापरल्या. मॅथ रँडम डॉट JS. ओके, आता मॅथ डॉट रँडम मध्ये आपण कन्सोल डॉट लॉगमध्ये मॅथ डॉट रँडम हे फंक्शन कॉल केलं. आता हे मी 4 वेळा 5 वेळा करतो तर बघा ते मल्टिपल वेळा पॉईंटमध्ये नंबर देणार आपल्याला. पॉईंटमध्ये म्हणजे मॅथ डॉट रँडम आलं का 0 पॉईंटमध्ये 6 आलं, 7 आलं, 44. हे काय आहे की तुमचं सिस्टीम जनरेट आहे. सिस्टीम जनरेटमध्ये तुमची सिस्टीम काय ना काहीतरी एक नंबर इंटिजर वगैरे फ्लोटिंग नंबर देत राहते. तसा हा फ्लोटिंग नंबर देतं आणि फ्लोटिंग नंबर काय 0 पॉईंटच्या पुढं असतो. असा तुमचा मॅथ डॉट रँडम करतो. नेक्स्ट काय आहे की तुमचा मॅथ डॉट फ्लोर किंवा तुमचा मॅथ डॉट राऊंड करू. लेट राऊंड कसा वर्किंग होतो किंवा डायरेक्ट आपण कन्सोलवरती प्रिंट करू. कन्सोल डॉट लॉगमध्ये मॅथ डॉट राऊंड, राऊंडला सपोज 10.4. ओके, अशी व्हॅल्यू पाठवली आणि इथं 10च्या जागी 7 टाकलं, इथं 1च टाकलं. तर ते काय करतं बघा, जे आता 5च्या अलीकडं जर 5पेक्षा 10.5 पेक्षा जर कमी असेल तर ते काय करणार 10 कन्सिडर करणार. जर 10.5च्या जर एक्स्ट्रा असेल 10.7 असेल 10.89 वगैरे 6 तर ते काय करणार 11 घेणार. असं ते इंटिजरमध्ये व्हॅल्यू ते कन्वर्ट करणार. असं तुमचं राऊंड आहे म्हणजे राऊंड अप लॉजिक असतं. नेक्स्ट काय आहे तुमचं की सपोज फ्लोर मॅथ किंवा हेच फंक्शन कॉपी करू आणि तुमचा फ्लोर काय करतो इथं 7 इथं 9. ओके, फ्लोर काय करतो तुमचा जो पण लेफ्ट साईडचा जो व्हॅल्यू आहे ना तीच कन्सिडर करायचं. फ्लोर काय करतो तुमचा फ्लोटिंग नंबर तुमचा किती पण असेल, ग्रेटर दॅन असेल किंवा लेस दॅन असेल 0.5 पेक्षा जास्त असेल म्हणजे 10.1 असेल 7 असेल किंवा 9 असेल तर ते फ्लोटिंग नंबर तुमचा काउंटच करत नाही. त्यासाठी तुमचा मॅथ डॉट फ्लोर आहे. नेक्स्ट काय आहे तुमचा की यात अजून एक असतं की मॅथ डॉट CAIL म्हणून. तर CAIL काय करतं तुमचा जसा मॅथ डॉट फ्लोर वर्किंग होतो. ओके, इथं 9 करू, इथं 8.1 करू, इथं 5 करू. आता बघा CODE मॅथ डॉट रँडम डॉट JS. ओके, बरोबर तर आहे. CAIL
CLS. आता वर्किंग झालं ते की तुमचं मॅथ डॉट सेल काय करतं की जसं मी सांगितलं 10च्या पुढे किती पण असेल 0.1 जरी असला तर तो पुढचा नंबर कन्सिडर करतो. जसं की 8.1 आहे तर त्यानं 9 घेतलं, 9.5 आहे तर त्यानं 10 घेतलं, 10.9 आहे तर त्यानं 11 घेतलं. तुम्ही पॉईंटच्या पुढं एक जरी नंबर असला तरी तो काय करतो डायरेक्ट तो पुढचा इंटिजर नंबर कन्सिडर करतो. हा तुमचा मॅथ डॉट सेल आणि फ्लोअरमध्ये फरक आहे. ओके. अजून काय आहे की तुमचं मॅथ डॉट मॅक्स एक असतं, मॅक्स मीन वगैरे त्यातलं एकच घेऊ. मॅथ डॉट मॅक्स. आता मॅक्सला काय करायला लागतं की आपल्याला एक ॲरे पाठवायला लागतो. इथं बघा तुम्ही डॉट 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 व्हॅल्यूज आहे म्हणजे एक ॲरे आहे. सपोज ॲरेमध्ये मी डायरेक्ट त्याला व्हॅल्यूज पाठवलं, हा 20, 40, 1 किंवा 5, 4. तर काय आन्सर यायला पाहिजे 40 यायला पाहिजे. नोड ओके आलं का मॅथ डॉट 40. तसंच तुमचं असणार आहे मीन असणार आहे की मिनिमम वगैरे इथपर्यंत सेट. बस आता तर हार्ड फ्लोटिंग मीटिंग कंट्रोल्स. आता सेट कशासाठी आला महत्वाची गोष्ट आहे की ते आलं का मग पहिल्यांदा की जसं तुमचा ॲरे असतो तर मग सेटची गरज काय पडली. सेट पण काय करतो तुमचा ॲरेवाने बिहेवियर करतो. ओके. ऑब्जेक्ट काय तुमचा की व्हॅल्यूजमध्ये पेअर असतो. सेटमध्ये काय असतो कलेक्शन ऑफ एलिमेंट्स असतो. तसा तुमचा ॲरे काय कलेक्शन ऑफ एलिमेंट्स असतं. सेट इज ऑलमोस्ट like array but array can store duplicate values. ओके. महत्वाचं काय तुम्हाला डुप्लिकेट व्हॅल्यूज हे तुमचं आन्सर आहे. पहिली गोष्ट तर ही आन्सर आहे की तुम्हाला इंटरव्ह्यूला विचारणार की तुम्हाला जर ॲरे होता तर मग सेट का म्हणून काढला जावास्क्रिप्टवाल्याने. तर सेट काय आहे की तुमचं पहिली गोष्ट तर डुप्लिकेट व्हॅल्यूज वगैरे असतात ना ते स्टोअर होत नाही. नेक्स्ट आहे की तुमचा इन्सर्शन ऑर्डर इन्सर्शन ऑर्डर मेंटेन म्हणजे काय तुमचा इन्सर्शन ऑर्डर वगैरे मेंटेन करतो आणि तुमचा डुप्लिकेट वगैरे चालत नाही. युनिक UNIQUE व्हॅल्यूज कलेक्शन. युनिक व्हॅल्यूचा तुमचा कलेक्शन आहे. आता हे तुमचे 2-3 वाक्य जर तुम्ही लक्षात ठेवले नाही की सेट का आला तर तुमचा ॲरेवाने वर्किंग होतं राईट. आता सेटचा सिंटॅक्स काय आहे की तुमचा लेट ओके तुमचा व्हेरिएबलचं नाव इज इक्वल टू तुमचा सेट कीवर्ड आणि सेट कीवर्डचं तुमचं फंक्शन. ओके. आता इथं तुम्ही ज्या पण व्हॅल्यू देणार आहे ना त्या देऊ शकता. इथं सपोज मला ॲरे द्यायचा आहे 1, 2, 3, 4 अशा टाईपमध्ये तुम्ही व्हॅल्यू देऊ शकता. हा तुमचा सिंटॅक्स आहे आणि सेटच्या अगोदर न्यू लागतो तुमचा कारण तो रन टाईमला क्रिएट होतो. ओके. सेट set.js बरोबर आहे सेट. आता मी हे प्रिंट करतो कन्सोल डॉट लॉग मध्ये सेट नोड किंवा CLS आधी करू CLS नोड सेट डॉट JS. तर बघा त्याचं आउटपुट कसं आलं की त्याच्याकडे 4 एलिमेंट आहेत. ओके. आणि त्याची व्हॅल्यू खाली सेट आणि 4 त्यानं 4चं तिथं दावले बघा. त्याचं डिक्लेरेशन बघा कसं दिसतंय ते दिसताना तो असा दिसतो. आता जसं मी सांगितलं तुम्हाला डुप्लिकेट एलिमेंट्स त्यात चालत नाहीत. इथं मी 1 करतो, इथं 2 करतो, इथं 3 करतो, इथं 4, इथं 5, इथे 6 असा मी डबल घेतलं. ओके. परत ते मी प्रिंट केलं तर ॲक्च्युअली त्यानं किती घेतलं बघा 1, 2, 3, 4, 5, 6 राईट. आणि ऑर्डर पण त्यानं कशी मेंटेन केली जेवढे पण इन्क्रीमेंट केलं 1, 2, 3, 4 इन्सर्शन सॉर्ट केलं ना बरोबर बऱ्यापैकी असं तो मेंटेन राहतो की युनिक एलिमेंट राहतो. इन्सर्शन ऑर्डर वगैरे तुम्ही वर्किंग होतं. आता मला काय पाहिजे रन टाईमला एक एलिमेंट ॲड पाहिजे.
ओके. तर रन टाईमला ॲड करण्यासाठी तुम्ही पहिली मेथड आहे तुमची, कुठे गेली, ह्या ज्या मेथड्स आहेत ना, ॲड इन्सर्ट एलिमेंट, किंवा त्याला व्हॅल्यू पण असे एलिमेंट्स टाकू. तुमचा नेम, व्हेरिएबल नेम डॉट ॲड, आता एवढ्या त्याच्या प्रॉपर्टीज आहेत. ॲड, क्लिअर, डिलीट एंट्रीज, फॉर एच वगैरे असेल त्याला मेथड आपण, कीज आणि साईज व्हॅल्यूज. ओके. त्यातली पहिली मला वापरायची आहे ॲड. तर ॲडमध्ये मला काय करायचं आहे, 40, इथं 20 आणि इथं 30, आणि ही जी कन्सोल आहे ते मी इथं परत प्रिंट करणार आहे ॲड केल्यानंतर. CLS आला का तुमचा, की इन्सर्ट कुठं झालं, 40, परत 20 आणि परत 30, टोटल किती झाले एलिमेंट, 9 झाले. जर मला इथं वाटलं डबल एलिमेंट ॲड करायचा आहे 1 नंबरचा, तर तो ॲड होणार का, नाही होणार. का, ऑलरेडी त्याकडे 1 नंबरचं एलिमेंट आहे ना, त्यासाठी तुम्हाला सेट वापरायचं आहे. नेक्स्ट मेथड काय आहे तुमची, की सपोज मला आता डिलीट करायचं आहे, सेट डॉट डिलीट. आता डिलीटला काय वापरायचं असतं, की कोणता एलिमेंट डिलीट करायचा आहे. तर मला 2 हा नंबरचा एलिमेंट डिलीट करायचा आहे. इथं मला वाटलं की 4 नंबरचा एलिमेंट डिलीट करायचा आहे, आणि इथं परत प्रिंट करायचं आहे. CLS झाला का तुमचा, 2 नंबरचा एलिमेंट डिलीट केला. 2 नंबर म्हणजे 2 ही व्हॅल्यू, आणि ही 4 जी व्हॅल्यू आहे ना ती पण मला डिलीट मारायची आहे. का ह्या जो लेटेस्ट सेट आहे त्यात 2 आणि 4 नंबर नाहीच आहे, त्यात जी व्हॅल्यू आहे ना ती डिलीट झाली. आता नेक्स्ट काय आहे की तुमचा कुठे गेला, हॅज, इथं त्याची व्हॅल्यू देऊ, Ctrl+V, डिलीट एलिमेंट व्हॅल्यू, आणि तुमचा हॅज रिटर्न्स ट्रू और फॉल्स. म्हणजे काय, जर त्या सेटमध्ये जर हा एलिमेंट असेल तर तो ट्रू और फॉल्स देणार आहे. इथं मी काय करतो, सेट डॉट हॅज 20 जर असेल तर असं कर, ट्रू कर, डॉट हॅज, इथं मी 80 टाकतो, 80 त्यात एलिमेंट नाही ना, तर मी तिथं तो रिटर्न काय करतोय. आला का, पहिली लाईन काय तुमची ट्रू आली. ट्रू का, तर 20 नंबरची जी व्हॅल्यू आहे ती ऑलरेडी आहे. आता 80 नंबरची जी व्हॅल्यू आहे ती त्यात नाही, त्यामध्ये काय केलं, फॉल्स रिटर्न केलं. ओके. नेक्स्ट काय की तुमचा हॅज नंतर क्लिअर असतं, इट क्लिअरिंग सेट, त्याला ॲरे म्हणू शकत नाही आपण, तो सेटच आहे. इथं सेट डॉट क्लिअर कन्सोल डॉट लॉगमध्ये टी असं काहीतरी मी प्रिंट केलं, आणि क्लिअर हे फंक्शन आहे. CLS आला का तुमचा, लास्टला बघा फॉल्स नंतर काय व्हॅल्यू आली, सेट 0 झाला. ओके, क्लिअर झाला. नेक्स्ट जर आपल्याला साईज काढायची असेल, यात साईज पण आहे ना, तर साईज काय करतं की तुमचे जेवढे पण एलिमेंट्स आहेत, एलिमेंट्स साईज, ओके, इंडेक्स नाही साईज बोललोय मी त्याची, ते पण लक्षात ठेवा. आता हे मी क्लिअरच आहे ना, कमेंट करतो डॉट साईज, आणि इथे डायरेक्ट साईज वापरतो मी, CLS डॉट साईजला जसं लेंथला ब्रेसेस लागत नाहीत ना, तसं साईजला पण ब्रेसेस लागत नाहीत.
आला का तुमचं 7 एलिमेंट आहेत. 1 2 3 4 5 6 आणि 7. इथं पण ते धावते डायरेक्ट 7 आणि लास्टला आपल्याला 7 भेटलं. आता जे बॅकीज आहेत ना, कोणते कोणते व्हॅल्यूज कीज वगैरे ते तुम्ही ट्राय करा. जर तुम्हाला सेट कळला असेल ना, आता सिम्बॉल्स आपण स्टोअर करू शकत नाही ऑब्जेक्टमध्ये, तर मॅपमध्ये आहे ना ते आपण स्टोअर करू शकतो. मॅपमध्ये काय लागतं, ऑल कीज, ऑल किंवा एनी टाईप की अलाव, कोणत्या पण टाईपची त्याला की चालते, राईट. जर ऑब्जेक्ट होता तर की का म्हणाली की तुम्हाला कोणत्या पण टाईपची की वगैरे आपण ॲप्लाय करू शकतो. त्याचा सिंटॅक्स काय आहे की लेट व्हेरिएबल नेम इज इक्वल टू न्यू आणि कॅपिटल MAP असा त्याचा सिंटॅक्स आहे डिक्लेरेशनचा. म्हणजे नवीन जर मॅप क्रिएट करायचा असेल ना त्यासाठी. आणि जर व्हॅल्यू पाहिजे असतील तर .js इज इक्वल टू न्यू मॅप. ओके, आज त्याचा सिंटॅक्स आहे. आता मला काय पाहिजे, याच्यात व्हॅल्यू स्टोअर करायचे आहेत. तर मी कसं करणार, ॲरे ऑफ ॲरेज करणार. एका ॲरेमध्ये मला मल्टिपल व्हॅल्यू स्टोअर करायचे आहेत. तर डबल कोटमध्ये नेम हे त्याची झाली की, आणि नेक्स्ट असेल त्याची व्हॅल्यू, कॉमा परत ॲरे एज, कॉमा डबल कोटमध्ये 24. असं काहीतरी मी 2 व्हॅल्यू त्याच्या स्टोअर केल्या. जर का मी प्रिंट केलं हे कन्सोल डॉट लॉगमध्ये मॅप, तर CLS मॅप डॉट JS आला का तुमचा मॅप. काय म्हणते ते, लेफ्ट साईडची तुमची की आहे आणि राईट साईडची तुमची व्हॅल्यू आहे. म्हणजे नेम ही की आहे, ओमकार त्याची व्हॅल्यू आहे, एज काय तुमची की आहे आणि 24 त्याची व्हॅल्यू आहे. असं त्याचा बेसिक सिंटॅक्स आहे की स्टोअर कशा करायच्या. त्याला दुसरा इथपर्यंत जर करायला. ओके, आता हा झाला तुमचा डिक्लेरेशन वगैरे केलं आपण, काहीतरी केलं. याला काय करू, कमेंट करू आणि मला काय पाहिजे, हा एम्प्टी ॲरे, काय बोलतं त्याला, एम्प्टी मॅप आहे. आणि त्याच्या मेथड्स की तुम्हाला ॲड करायचं आहे. तर ॲड करायला काय असते की तुमची सेट मेथड असते की सेट इज इन्सर्टिंग व्हॅल्यू, सपोज तुमचा मॅप डॉट सेट. आता सेटला काय लागतं की 2 व्हॅल्यू लागतात, जसं इथं लिहिलंय बघा, की आणि व्हॅल्यू. adds a new element with a specific key and value to the map. If an element with the same key already exists, the element will be updated. म्हणजे काय झालं, जर त्याची व्हॅल्यू ऑलरेडी असेल तर अपडेट होणार ते. तर सेट मला काय करायचं आहे, डबल कोटमध्ये त्याची की असणार पहिली, नेम आणि कॉमा सेपरेटेड त्याची व्हॅल्यू. आलं, इथं नेमच्या जागी एज आणि एजमध्ये 24. इथं असेल ॲड्रेस कराड. ओके, असं काहीतरी दिलंय. आता आला का त्याचा की इथे एक सिंटॅक्स लिहा, इन मॅप
keys also need in single डबल कोट्स. ओके, ज्यावेळेस तुम्ही की डिफाईन करता ना ते तुम्हाला सिंगल कोट और डबल कोटमध्ये लागते. इथे तुमची की आहे काय, नेम ओमकार, एज 24, ॲड्रेस कराड वगैरे अशा टाईपमध्ये तुमच्या की आणि व्हॅल्यूज असतात. आता आपण इन्सर्ट केलं तर मला काय पाहिजे की गेट करायचं आहे. ओके, सेट, तर गेटिंग व्हॅल्यू, सेंडिंग तुमची की. तर कन्सोल डॉट लॉगमध्ये मॅप डॉट गेट. आता गेटला आपल्याला की पाठवायचे, तर मी ॲड्रेस पाठवला असं की आणि प्रिंट केलं CLS नोड मॅप डॉट JS. आले का त्याची ॲड्रेसमध्ये मी कराड. सपोज जर मी याला चुकीची की पाठवली तर चुकीची कीला काय, त्याला अनडिफाईन्ड म्हणजे त्यात डायरेक्ट एरर दिला नाही त्यांना, म्हणजे त्यात फक्त तुमच्या मॅपमध्ये ती व्हॅल्यू किंवा की वगैरे त्यात स्टोअर असं त्याचा अर्थ आहे. तुमचं सेम हॅज काय करतो की हॅज रिटर्न्स ट्रू और फॉल्स व्हॅल्यू. आणि त्याला जी पाठवायला लागतं ना सेंडिंग, सगळ्याला सेंडिंग कीज असणार आहे, तरी पण मी लिहितो. हॅज असल्यानंतर तुमचं डिलेटचं पण असतं, डिलेट सेंडिंग की. ओके, अजून काय आपण करू शकतो, आणि मॅपमध्ये इथपर्यंत जर कळालं असेल तर वन. आता लास्ट आहे की मॅपमध्ये आपण एवढं सगळं केलं राईट. आपण आहे ना अजून एक असतं की मॅप डॉट सेट आणि फंक्शन. ओके, टेस्ट नावाचं एक फंक्शन आहे आणि हे टेस्ट नावाचं फंक्शन आपण स्टोअर केलं आणि या सेटमध्ये आहे ना आपण ॲज अ की म्हणून त्याला टेस्ट नावाचं फंक्शन पण स्टोअर करू शकतो. डबल कोटमध्ये फंक्शन की आणि कन्सोल डॉट लॉगमध्ये तुमचं मॅप. आणि इथं लागलंच त्याला गेट पण करू, डॉट गेट. गेटला टेस्ट आपण पाठवलं, नोड मॅप डॉट JS. आलं का तुमचं की फंक्शन की त्यानं काय केली, व्हॅल्यू रिटर्न केली. नेक्स्ट आपण काय केले, फंक्शन टेस्ट ॲज अ फंक्शन आपण ते स्टोअर पण करू शकतो. म्हणजे हे जे फंक्शन आहे ॲज अ की म्हणून पण आपण स्टोअर करू शकतो, हे त्याचा फायदा आहे. तर आणि ते व्हॅल्यूमध्ये पण आपण त्याला फंक्शन डेफिनेशन वगैरे पण स्टोअर करू शकतो. भरपूर आहे यूज मॅपचा, पण अँगुलरमध्ये जरा जास्त आहे.